पार्टनरशिपमध्ये चालू केलेला बिझनेस बंद पडण्याचं मेन कारण असतं पार्टनर्समध्ये होणारे डिस्प्यूट्स. आणि पार्टनर्समध्ये डिस्प्यूट होण्याचं मेन कारण असतं लॅक ऑफ म्युच्युअल अंडरस्टँडिंग. आपण जनरली पार्टनरशिप कोणासोबत करतो? एकतर आपल्या मित्रासोबत किंवा एखाद्या ओळखीच्या व्यक्तीसोबत. आणि तिथे आपण बिझनेसचा पूर्ण प्लॅन हा ओव्हरली डिस्कस करतो किंवा व्हॉट्सअप चॅटवरती असतो, बट त्याला कुठं नोट डाऊन नाही करून ठेवत. आणि इथे खरा प्रॉब्लेम चालू होतो. बिझनेसच्या सुरुवातीला सगळं एकदम व्यवस्थित चालू असतं, बट इव्हेंच्युअली डिसिजन मेकिंग, प्रॉफिट शेअरिंग अशा काही गोष्टींमध्ये मतभेद व्हायला लागतात. आणि हे मतभेद सॉल्व्ह कसे करायचे हे कोणालाच माहीत नसतं. आणि मग डिस्प्यूट्स क्रिएट होतात. आणि जर गोष्टी एक्स्ट्रीम लेवलला गेला तर पार्टनरशिप बंद पण करावं लागतं. माझ्याकडे असे बरेचसे क्लायंट्स येतात आणि सांगतात की आम्ही पार्टनरशिपमध्ये बिझनेस चालू केला आहे, आम्हाला जीएसटी काढायचं आहे किंवा शॉपॅक लायसन्स काढायचं आहे. बट थोडी विचारपूस केल्यानंतर समजतं की यांची ॲक्च्युअलमध्ये पार्टनरशिप फर्म एक्झिस्टच करत नाही. याचं कारण असं की त्यांच्याकडे रिटर्नमध्ये काहीच अवेलेबल नाही आहे. सो इथे सांगायचा मुद्दा हा की इंडियामध्ये जर आपल्याला पार्टनरशिपमध्ये बिझनेस करायचा असेल तर कंपल्सरीली पार्टनरशिप फर्म बनवावी लागते. आणि त्यासाठी प्रॉपर पार्टनरशिप अग्रीमेंट बनवावं लागतं विथ ड्यू पेमेंट ऑफ स्टॅम्प ड्युटी. लग्न तुटल्यावर ॲल्युमिनी द्यायला जो फायनान्शियल लॉस सहन करावा लागतो ना, अगदी तसाच त्रास पार्टनरशिप तुटल्यावर पण सहन करावा लागू शकतो. लग्नाचं माहीत नाही, बट बिझनेसमधली पार्टनरशिप जर तुटली तर काय करायचं याची प्लॅनिंग तर आपण नक्कीच करू शकतो. कशी? एक प्रॉपर पार्टनरशिप अग्रीमेंट रेडी करून.